बोला. हॅलो. हाय. हाय. हा आमचा पहिला ब्लॉग आहे. ठीक आहे, चला त्या कामासाठी ते काम चालू करू. ओके गाईज, आम्ही अजून जेवलो नाहीये. आम्हाला आता बनवायचे दुधी भोपळ्याचे पराठे. तर आम्ही त्या कामाला लागणार आहोत. तर आम्ही तुम्हाला सांगतो आम्ही कसे करतोय दुधी भोपळ्याचे पराठे. तो आज फॉर अ चेंज मदत करणार आहेत आम्हाला आमच्या. आपण बघूया कसं करतोय. चला. तर दुधी आपण घेतलेला आहे. आता मी यांना दुधी खिसायला लावणार आहे आणि मी लसूण सोल खिसा. अच्छा ठीक है, समझ गया. असं कोण खिसलं होतं? असं कोण खिसतं? पहिल्यांदा ह्याच्यावरची साल काढायची असते. अशी ह्याच्यावरची साल, हे बघा, हे घ्या तुमचं काय म्हणतात त्याला, हे ह्याच्याने अशी ह्याच्यावरची पहिला साल काढा. साल काढल्यानंतर खिसायचं असतं. हे भगवान, लॅक ऑफ कुकिंग नॉलेज गाईज, लॅक ऑफ कुकिंग शिकतोय ना नॉलेज. म्हणून लगेच थोडी जमणार आहे. त्यासाठी किचन मध्ये आपण मग तू लॅपटॉपवर बस माझ्या. मग मी लॅपटॉपवर पण बसते आणि मी किचन मध्ये पण येते. हा, हळू लागून घ्याल. परत माझं क्या बोला तूने? काहीतरी बोललीस का? नाही नाही, मी माझी काय एवढी जरूरत, मी तुमच्यासमोर बोले. हा, आहे का सकाळ सकाळ वीकेंड याच्यात सगळा वीकेंड? मग वीकडेजला आपल्याला टाइम मिळतो का कामाने? मी बाहेर बसते, हे आड बसतात कामाला. दिवस आमचं बोलणं सुद्धा होत नाही. भले वर्क फ्रॉम होम आहे, असं वाटत असेल वर्क फ्रॉम होम आहे किती बोलत असतील, काय निवांत तर चालू आहे. आम्ही दोघं एकमेकांना बोलायला पण टाइम नसतो आम्ही. आणि हा अशा प्रकारे सोडून जातो. त्यांना दाखवा. वा. व्हेरी गुड. पहिल्यांदा व्यवस्थित काम केलेलं आहे. किती मोठी जाळी आहे. हा मग नाही, घेऊया आपण, मोठी जाळी घेऊया तुमच्यासाठी. हातात तर बसली पाहिजे ना माझ्या. आता हातात बसली पाहिजे. बसेल ती हातात बसवा. हातात तुम्हाला दुधी धरायची आहे. जाळी पण पकडायची असते ना हातामध्ये. तेवढीशी पण माझा हात बघा. अरे, लग्नानंतर काही तू मी नसतं, जे असतं ते आपण. अच्छा ठीक है. 3 वर्ष झाली आपल्या लग्न. 3 वर्ष. हा मग 3 वर्ष असं का केलं? म्हणजे 3 वर्ष झाली सर्व्हाइव्ह केलं आपण. अजून 3 वर्ष असं करायची काय गरज? असं कुठे केलं ती? असंच केलं तुम्ही. 3 वर्ष केलं की 3 वर्ष झाली नकळ असं होतं रिएक्शन मला. मग चुकीचा अर्थ काढायचा. जेव्हा पण खिसतो आणि लवकर खिसलं जात नाही तेव्हा काय करायचं, ह्याच्या खाली जे लागलेलं असतं ते असं छानपैकी काढायचं. हा, आणि मग तोंडात घालचाल माझ्या. हा, आणि हे असं करायचं. कसं झालंय? तसंच येते. तसंच आहे. तुझा फ्रेम कट होतोय ना मला साईडला. आडवा उभा राहिलं की अख्खी झाकली जाते बघा. बरं मला सांगा, दुधी भोपळ्याच्या पराठ्यावर काय काय टाकतात इन्ग्रेडियंट्स? काय मीठ टाकतात प्रमाणे. हा, ओके. धनिया पावडर, जिरा पावडर. हा, नाही, जिरा पावडर किंवा जिरा ऑप्शनल, दोन्हीपैकी एक. अच्छा, थँक्यू. बिग डिफरन्स आहे. पावडर आणि जिरा या दोन्ही मध्ये खूप फरक. हा, नेक्स्ट. लाल तिखट, हा, बेसनचं पीठ हा, आणि गव्हाचं पीठ. हा, झालं एवढं सगळं. झालं. पीठ मळायचं आणि ते तुला. आणि भोपळा पण टाकणार. अरे सॉरी, भोपळ्यामध्येच टाकायला बोलतो ना मी मीठ आणि
आणि हे लसूण का सोलतीये मग मी? तुला माहितीये का सोलते? लसूण असतं ते ठेचायचं, लसूण परत मग त्यात जिरा आणि ओवा याला छान चोळायचं आणि मग स्प्रेड करून टाकायचं, जेणेकरून त्याचा जो स्मेल असतो ना तो छान लागतो पराठ्यांना. अजून काय राहिले का इन्ग्रेडियंट? तुझं प्रेम राहिलं. Oh my God! Wow! मी करू आता जरा अर्ध्यापेक्षा जास्त झालंय ते आणि मी करू. अर्ध तुमचं अर्ध माझं. वी आर अ टीम. एक विकेंडचा टाइम मिळतो. मग काल नाही एन्जॉय केला काही? आम्ही काल धुरंधर बघायला गेलो. बाय द वे धुरंधर, द रिवेंज. लोळायला, वेब सिरीज बघायला. कोणती वेब सिरीज बघताय बाय द वे तुम्ही? आता सध्या माझी चालू आहे. मी का सांगू? त्याच्यावर पण अजून ही काय गोष्ट असेल मी का सांगू? त्याच्यावर पण अजून जज करशील. बर मी कधी जज केलं तुम्हाला? ओ मिस्टर, मी कधी जज केलं? गाईज बाय द वे जे लोक आम्हाला ओळखतात त्यांना माहिती आहे मी माझ्या नवऱ्याची पेशन्स चेक करते. हे असं एवढं पेशंटली ते कधीच नाही करणार. खूप लोक ऍग्री करतील. जे लोक करतात ते प्लीज कमेंट मध्ये सांगा आम्हाला. तशा रीतीने माझं लसूण सोलून झालेलं आहे आणि आपला भोपळा अजूनही किसून झाले. काय होतंय ना? होतंय गाईज, होतंय. हा आमचा फर्स्ट ब्लॉग आहे गाईज. खूप मेहनती करून, खूप मागे लागून, खूप एक्झाम्पल्स दाखवून मी माझ्या मिस्टरांना माझ्या आवडीनं तयार केलंय ब्लॉगसाठी. तर आता आम्ही घेतलेलं आहे पीठ आणि कालच हे नवीन घेतलंय DIY मधून, म्हणून एक्साइटमेंट आहे वापरायला. ते मी बघत होतो ते की तू घेतलंयस आणि ते उपयोगाला घेताय की नाही ते वरती. मी उपयोगाला न येण्यासारखी गोष्ट बाय द वे. तू उपयोगाला येण्यासारखी गोष्ट नाहीये. मी उपयोगाला न येण्यासारखी गोष्ट घेत नाही. ठीक आहे, समज घ्या. ठीक आहे बोललो ना आता. मी काय बोलतच नाही. माझ्या बोलण्याने इश्यू होतो. बघा बोलण्यावरती ठाम राहायचं, काय बोलायचं नाही. मी बोलणार, मी का नको बोलू? हा. आपण सगळं साहित्य मिसळलेलं आहे आणि आपण आता करतोय म्हणजे पीठ म्हणतो. आणि आपले सुपरवायझर आपल्याला सुपरवाइज करतात. मी काय सुपरवाइज वगैरे करत नाही. मी काय करू का पीठ म्हणून? ओके गॉड, येतं काय करून ट्राय करतो ना. काम वाढेल, टाइम नाही आपल्याकडे. अच्छा, म्हणजे काम तुझं असं म्हणायचं तुला की मी काम हात भर लावल्यावरती काम वाढेल. नाही म्हणजे तुम्हाला माहित नाहीये ना आता. आता फक्त सांग, मदत कर. अभी मजा आएगा ना. तसं नाही. शिकवायला आणि शिकायला टाइम नाही अजून आपल्याकडे. अच्छा, म्हणून म्हणते मी. आता टाइम असला पाहिजे ना. टाइम तशी शहाण्या बाळासारखी उभारली. तर पीठ आपलं म्हणून झालेलं आहे. आता मी लाटते काय लागतं? पराठे आणि मी तुम्हाला सांगेन तेव्हा तुम्ही त्या पराठ्यांवर तेल स्प्रे करा. ठीक आहे? स्प्रे करायचं ना? हो, स्प्रे करायचं, ओतायचं. माझ्या हातावर स्प्रे करा. अजून आपण मिनिमम तेलामध्ये करणार आहे. अरे एवढं बरोबर तेल ओतून घेतलं, हातावरती स्प्रे नाही. आणि मग ते मिनिमम तेलात करणार. स्प्रे, अरे तसं नाही. पीठ मळताना ना पीठ मळून यावं, म्हणजे मिळून यावं यासाठी आपण तेल यूज करतोच. आता घरी बायका करतात त्यांना माहितीये ना. तर ते पाण्याने कसं मिळून येईल? ऑलरेडी पाणी सुटत होतं भोपळ्याला. मस्त मस्त होत आहे. मस्त असं पीठ मिळून आलेलं आहे. हा, गॅस बारीक आहे. आता पहिला पराठा तव्यावर टाकलेला आहे. पराठा धपाटा म्हणजे धपाटतो आपण, म्हणजे असं थापून करतो. आणि पराठा म्हणजे आपण त्याला लाटतो. तर मी पराठा करते. लॉजिक आहे काय? तुला तुझंच माहिती काय लॉजिक? काय लॉजिक आहे म्हणजे हेच लॉजिक आहे. बरोबर आहे ना? धपाटा जो त्याला आपण पाची बोटाने असं करून बनवतो, राईट?
आणि पराठा म्हणजे आपण त्याला आपल्या बेल्याने लाटतो. आणि मी लाटते. लॅक ऑफ कुकिंग नॉलेज गाईस, त्यांना माहित नाही. तेल स्प्रे करा. एकदम हलक्या हाताने टाकते, हलक्या हाताने. मस्त पैकी झालं पाहिजे. हा हा हो, वास वास गाईस, वास खूप छान येतो. वास तर खूप छान येतोय. ओके ओके, इट्स ओके, इट्स ओके. होता है होता है होता है. स्प्रे नीट करा. तेल स्प्रे केल्यावर तो वास येतोय गाईस, एवढा बारीक नाही. दुधी अशीच आमच्या घशाखाली जात नाही, मग त्याला टेस्टी बनवण्या घशाखाली जात नाही. हा, माझ्याकडे का बघितलं? तुमच्याही जात नाही. मला वाटलं तुझं सांगते तू. आपलं सांगते मी. अच्छा, हा, ठीक आहे. We are a team. अशी तर घशाखाली जात नाही म्हणून पराठे करून घशाखाली घालवायचे. हे तुम्ही टोमण्यात बोलताय? अगं म्हणजे मी माझं सांगितलं ग की पराठा बनवून घशाखाली घालायचे. मी इशारे आहे करतात. इशारे काय नाही करत, बघतोय मी कॅमेरा. काय समजत नाही. मी काय? आता आईस्क्रीम खाणार. नाही ना, जेवण केलं. कधी पण गोड नसतं खायचं. बेल्जियम चॉकलेट. अहो पण अहो नका असं करू, जेवण झाल्यावर खाऊया. थोडंच खातो. थोडंच. मी काय खाल्लं नाही. मग मी पण काल छोटंसंच खाल्लंय. अच्छा, तुझं माहिती नाही फोटोस. आता दिसेल मला किती खाल्लंय. बापरे. बापरे नाहीये ते, बापरे नाहीये. खाली नका ठेवायचं. काल आमचा शो होता, 9:15 होता ना? सकाळी 9:15. सकाळी 9:15 होता. आम्ही दोघे उठलो 6:30. मी 6:30 उठले, ते 7:00 आणि आणि ना मग आम्ही काय केलं, उठलो, फ्रेश झालो, ब्रेकफास्ट केला आणि निघालो. आमच्या इथून मॅपवर तर अर्धा तास दाखवत होतो, म्हणून आम्ही लवकर निघालो आणि पोहोचलो आम्ही 10-15 मिनिटातच. मग 10-15 मिनिटात पोहोचलो, गेलो आणि आम्ही आता इकडे नवीनच शिफ्ट झालोय, नवीनच घर, त्याच्यामुळे आम्हाला माहिती नाही. हा माहिती नाहीये सध्या इकडचं काय. तर हा तुम्ही कुठे होते? हा लवकर निघालो आम्ही, 10-15 मिनिटात पोहोचलो. आम्ही तिथे गेलो. मग तिथे गेलो आणि मी एक रील बघितली होती, त्यात एकाने सांगितलं होतं की पीव्हीआर मध्ये जर तुम्ही धुरंधर द रिव्हेंज बघायला जाता तर तुम्हाला कुठलीच ऍड मिळणार नाही. ऑन टाइम तो स्टार्ट होईल, इंटरव्हल मध्ये पण खूप लॉंग इंटरव्हल नसेल, लगेच तो स्टार्ट होईल. आणि म्हणलं फर्स्ट शो बघताय तर असेल खरं. आम्ही पीव्हीआरला जाणार होतो बघायला, म्हणून आम्ही निघालो झोपमोड करून गाडीवर. तो मी व्हिडिओ टाकलाय, त्याची मी लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये देईल, जी मी बनवली आहे धुरंधर द रिव्हेंज वर, तर ती तुम्ही बघू शकता. आणि हा तर मग गेलो, तो ऍड वर ऍड चालू आहे. 9:45 फिल्म होती, 9:15 सुरू झाली ना, 9:15 सुरू झाली. एक तर आमची झोपमोड झालेली. धुरंधर म्हणजे हाईप मिळाला त्याला, पण हाईप मिळण्यासारखाच मूवी येतो. तर हाईप मिळाला होता, आम्हाला वाटलं की हा बाबा नाही, एक पण सीन नाही मिस झाला पाहिजे, कारण आम्ही धुरंधर 1 बघितला होता. तर आम्ही गेलो, बघितलं. 9:15 स्टार्ट झाली. 9:15 जे आम्ही गेलो ते 2-2.25 तासांनी झाला काय इंटरव्हल. मग इंटरव्हल पण झाला 15-20 मिनिटांचा. 15 मिनिटाचा झाला असं लाईट. हा तर तो झाला 15 मिनिटांचा. आणि मग आम्ही खूप म्हणजे पहिल्यांदाच असं मस्त असं छान पॉपकॉर्न वगैरे घेतले. कारण खूप इंटरेस्टिंग झालं होतं. इंटरव्हलला ज्या ठिकाणी तो स्टॉप झाला ना, त्याच्यानंतर म्हणजे खूप सरप्राईजेस होते मूवीमध्ये. ऑनेस्ट रिव्ह्यू द्यायचा झाला तर छान मस्त होती फिल्म, एक नंबर फिल्म होती. रणवीर सिंगची ऍक्टिंग कुठेतरी ना, मागच्या वेळेस अक्षय खन्ना होता, अक्षय खन्नाच्या त्या हिट सॉन्ग मुळे कुठेतरी रणवीर सिंग अक्षय खन्नाच्या ऍक्टिंगच्या मागे थोडी शॅडो झाला होता. तर यावेळेस तसं नाही झालं, मेन कॅरेक्टरवाला फील होता तो एक नंबर ऍक्टिंग केली आहे रणवीर सिंग. त्याचे फिल्म्स खूप छान असतात. आणि मग आम्ही बघितली मूवी, आणि आमची मूवी गाईज, आमची मूवी कितीला संपली असेल गेस?
मूवी संपली 2 सवय सव्वा एकला दीड वाजता. दीड वाजता आमची मूवी संपली. आम्ही गेलो होतो 8:45. तर जे लोक पण आता जाणार आहेत मूवी बघायला त्यांना माझं एक ऍडवाइस आहे की लवकर संपेल किंवा हे काय म्हणतात त्याला कमी म्हणजे कमी वेळ ऍड असतील वगैरे असं समजून नका. जो ऍड आहेत पण तुम्ही ऑन टाइमच जावा, कारण कोणताही सीन मिस करू नका. तर तुम्हाला लिंक नाही लागणार कुठल्या गोष्टीची. स्पॉइलर तर मी देणार नाही. मी स्पॉइलर सारखा व्हिडिओ तर टाकलाच नाही. जाऊन बघा. तुमची मूड किरकिरी नाही करणार मी. मूवीज थिएटरला जाऊन बघायची. तर अशा रीतीने आम्ही निघालो होतो 8:30ला निघालो घरातून. 8:30 सव्वा 8ला आणि तिथे पोहोचलो म्हणजे 8:30 नंतर आम्हाला घरी येईपर्यंत 2 वाजले असतील ना. 2 सव्वा 2 झाले. मध्ये आम्ही जरा फिरलो है ना. म्हणजे दौऱ्याने मला किचन साठी शॉपिंग करून मिस्टर DIY आम्ही विजिट केलं का फॉर द फर्स्ट टाइम. मिस्टर DIY ला फर्स्ट टाइम विजिट केलं आपण. मिस्टर DIY ला कधी गेलो होतो मला एक खास बरं का. मी दुधी सोडली बरं का, बाकी काय नाही केलंय. सगळं मीच करते आणि नंतर म्हणणार की मीच केलंय, मी मदत करतो, मी करतच नाही का असं बोलणार. मी त्यांना म्हणतो इथे थांबा आणि ना पराठ्यावर स्प्रे मारा तेलाचा. मी पण थकली. तर काही अशा रीतीने आपली मस्त अशी पराठे झालेले आहेत. आता आम्ही घेतो जेवायला. खूप उशीर झालेला आहे पराठ्यांच्या नावाला. भूक लागली आहे मला. तर जेवलं पाहिजे. जमलंय. तर गाईज आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आमचे असेच खूप सारे ब्लॉग्स, खूप सारे व्हिडिओज, खूप सारा केऑस बघण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आम्ही जेव्हा व्हिडिओ अपलोड करू तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल. थँक्यू.